कर्जतमध्ये एक खळबळजनक घटना घडली असून यात पिसाळलेल्या बैलाचा हैदोस पाहायला मिळालाय। यात एका ज्येष्ठ नागरिकाचा दुर्दैवी अंत झाला असून 5 जण जखमी झालेत। मिळालेल्या माहितीनुसार 22 ऑक्टोबरच्या रात्री आदित्य कनोजिया वय 19 या बालकावर बैलानं हल्ला केला, ज्यामुळे तो जखमी झाला। त्यानंतर 23 ऑक्टोबरच्या पहाटे सुमारे 5 वाजता मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या मंजुळा चव्हाण वय 65 आणि योगिता थोरवे वय 44 यांच्यावर छत्रपती संभाजी महाराज चौकात बैलानं हल्ला चढवला। मंजुळा चव्हाण यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पनवेल येथील रुग्णालयात हलवण्यात आलं। याचवेळी संजय नगर येथील 70 वर्षीय अर्जुन म्हसे यांच्यावरही बैलानं हल्ला केला, ज्यामुळे त्यांचा दुर्दैवी अंत झाला। याशिवाय आणखी 2 नागरिक किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर येते। घटनेची माहिती मिळताच कर्जत पोलीस आणि नगर परिषद कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू पथकानं बैलाला पकडलं। बचाव मोहिमेदरम्यान राज्य मार्ग काही काळ बंद ठेवण्यात आला होता। पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आणि नागरिकांना शांततेचं आवाहन केलं। या घटनेमुळे दहिवली परिसरात नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली असून प्रशासनानं अतिरिक्त खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत। वादळवारा लाईव्हसाठी नरेश जाधव, कर्जत। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।